नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील साखरी रोड परिसरात असलेल्या जनरल अरुण कुमार वैद्य नगरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मंदिराची कडी-कोंडा तोडून दानपेटीतील सुमारे 8 ते 10 हजार रुपये चोरून नेले. तसेच याच परिसरातील ओंकारेश्वर महादेव मंदिरात देखील चोरट्यांनी चोरी केली असल्याचे उघडकीस आले आहे. साधारण दोन्ही मंदिर मिळून 15 ते 20 हजार रुपये चोरी झाले आहे. या भागात पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. जनरल अरुण कुमार वैद्यनगरमधील श्री ओंकारेश्वर मंदिर या ठिकाणी रात्री 2 ते 4 मध्ये चोरी झालेली आहे आणि तसंच या 12/2/2020ला सुद्धा त्यावेळेला चोरी झालेली होती. त्यावेळेला सुद्धा मी तक्रार दिलेली आहे आणि त्यावेळेला पोलिसांनी सांगितलं पाहिजे, ऑफिसला सांगितलं पाहिजे जास्तीत जास्त गस्ती वाढावे. मग घरोघरी जर चोरी झाली देवानं सुद्धा त्यांनी सोडलं नाही बा. आणि आमच्या ओंकारेश्वर महादेव मंदिरातील 5-6 हजार रक्कम गेलेली असावी असा अंदाज आहे. त्याचप्रमाणे आमच्या परिसरातील विठ्ठल मंदिर आहे, त्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे, त्या मंदिरातसुद्धा त्यालासुद्धा चोरी झालेली त्या 7-8 हजार रुपये गेलेले असावे. असं आम्हाला विनंती आहे की अरुण कुमार वैद्यनगरच्या सर्व नागरिकांकडून जास्तीत जास्त गस्ती घालण्याचा प्रयत्न असावा ही विनंती करतो आहे सर्वांनी. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.